जय महाराष्ट्र मंडळी. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या निवडणुकीपैकी एक होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांनी मोठा राजकीय विजय मिळवला. मात्र आता त्याच विजयावर न्यायालयीन प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसलेला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप असल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांच्या विरोधातील निवडणूक याचिकेवर नियमित सुनावणी होणार आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? बाळासाहेब थोरात यांनी कोणते आरोप केलेले आहेत? सर्वोच्च न्यायालयाने नेमका कोणता निर्णय दिला? जर आरोप सिद्ध झाले तर आमदारकीवर परिणाम होऊ शकतो का? आणि पुढे या प्रकरणात काय घडू शकतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, सर्वोच्च न्यायालयाने नेमका कोणता निर्णय दिलेला आहे? या प्रकरणातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आमदार अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यांची भूमिका अशी होती की त्यांच्या विरोधातील निवडणूक याचिका सुरुवातीलाच फेटाळण्यात यावी. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही. न्यायालयाने त्यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणी आता नियमितपणे होणार असून प्रकरणाच्या गुणदोषांवर निर्णय घेतला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने आरोपावर कोणताही अंतिम निष्कर्ष दिलेला नसला तरी खटला चालण्यास पुरेसे मुद्दे असल्याचं स्पष्ट बोललेलं आहे. मुद्दा नंबर 2, बाळासाहेब थोरात यांनी नेमके कोणते आरोप केलेले आहेत? मंडळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमोल खताळ यांच्या निवडीलाच न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अमोल खताळ यांनी व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कर थकबाकी या संदर्भातील महत्त्वाची माहिती लपवली. निवडणूक प्रतिज्ञापत्र हे आमदारांसमोर उमेदवारीची संपूर्ण आर्थिक आणि वैयक्तिक माहिती ठेवण्यासाठी असतं. त्यामुळे जर एखादी महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवली गेली असेल तर तो कायद्याच्या दृष्टीने गंभीर मुद्दा मानला जाऊ शकतो. याच आधारावर थोरात यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली. आता पाहू मुद्दा नंबर 3, नीलकमल फर्मचा वाद नेमका काय आहे? मंडळी, या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू म्हणजे नीलकमल नावाची भागीदारी संस्था. थोरात यांच्या याचिकेनुसार या फर्म सुमारे 54,000 रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता. ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दुसरीकडे अमोल खताळ यांनी आपण या फर्मची भागीदार नसून ही संस्था विसर्जित झाल्याचा दावा केलेला आहे. मात्र थोरात यांच्या बाजूने जीएसटी पोर्टलवरील नोंदी न्यायालयात सादर करण्यात आल्या असून त्यानुसार संबंधित फर्म अद्याप सक्रिय असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा या खटल्यात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मुद्दा नंबर 4, उच्च न्यायालयात आधी काय घडलं होतं? मंडळी, अमोल खताळ यांनी ही निवडणूक याचिका सुरुवातीलाच फेटाळून लावावी अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायमूर्ती किशोर संत यांनी हा अर्ज फेटाळून लावत याचिकेत मांडलेले आरोप आणि कागदपत्रे तपासण्यासारखी असल्याचे नमूद केले. त्यामुळे नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. याच आदेशाला आव्हान देण्यासाठीच अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. मुद्दा नंबर 5, निवडणूक प्रतिज्ञापत्र इतकं महत्त्वाचं का असतं? मंडळी, निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपली मालमत्ता, उत्पन्न, कर्ज, कर, गुन्हेगारी प्रकरणं आणि व्यावसायिक भागीदारी यासारखी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते. यामागचा उद्देश म्हणजे मतदारांनी संपूर्ण माहितीच्या आधारे आपला प्रतिनिधी निवडावा. त्यामुळे प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्याचा आरोप झाल्यास तो केवळ तांत्रिक मुद्दा राहत नाही तर तो निवडणुकीच्या वैधतेशी संबंधित गंभीर प्रश्न ठरू शकतो. मुद्दा नंबर 6, आता पुढं नेमकं काय होणार आहे? मंडळी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आता हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नियमितपणे चालेल. दोन्ही बाजूंकडून पुरावे, जीएसटी नोंदी, कराची कागदपत्रे आणि इतर संबंधित माहिती न्यायालयात सादर केली जाईल. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालय अंतिम निर्णय देईल. बाळासाहेब थोरात यांच्या वकिलांनी या प्रकरणाचा निकाल पुढील 6 महिन्यात लागू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र अंतिम निर्णय आणि वेळापत्रक न्यायालय ठरवणार आहे. मुद्दा नंबर 7,
या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो? मंडळी, संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. अशा मतदारसंघात अमोल खताळ यांनी मिळवलेला विजय राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. आता त्याच निवडणुकीवर न्यायालयीन प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. न्यायालयाचा अंतिम निकाल काहीही असो, या प्रकरणाचा परिणाम संगमनेरच्या राजकारणावर आणि निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या विश्वासार्हतेवर होऊ शकतो. मुद्दा नंबर 8. या प्रकरणातून कोणता मोठा संदेश मिळतो? मंडळी, हे प्रकरण केवळ एका आमदारापुरतं मर्यादित नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती किती अचूक, पारदर्शक आणि सत्य असावी याबाबत हा खटला महत्त्वाचा ठरू शकतो. लोकशाहीमध्ये मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी उमेदवारांनी दिलेली माहिती खरी आणि संपूर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोप झाले म्हणजे ते सिद्ध झालेच असे नाहीत. अंतिम निर्णय न्यायालयातील पुरावे आणि सुनावणीच्या आधारेच दिले जाईल. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गोष्ट पहिली, सर्वोच्च न्यायालयाने अमोल खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांच्या विरोधातील निवडणूक याचिकेवर नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झालेला आहे. गोष्ट दुसरी, बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात व्यावसायिक भागीदारी, कर थकबाकी आणि आर्थिक माहिती लपवल्याचा गंभीर आरोप केला असून या आरोपांची सत्यता आता न्यायालयात पुराव्याच्या आधारे तपासली जाणार आहे. आणि गोष्ट तिसरी, या प्रकरणाचा अंतिम निकाल केवळ अमोल खताळ यांच्या राजकीय भवितव्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर निवडणूक प्रतिज्ञापत्रातील पारदर्शकता आणि उमेदवारांच्या जबाबदारीबाबतही महत्त्वाचा ठरू शकतो. आता मंडळी, तुम्हीच सांगा, तुमच्या मते निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अधिक कठोर कारवाई व्हायला हवी का? आणि अशा निवडणूक याचिकांचा निकाल निश्चित कालमर्यादेत लागावा असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.